नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दिनेश बडोरे आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती द मॅथ्स लॅबमध्ये। आपण यापूर्वीच्या भागामध्ये मॅट्रिक्स या चॅप्टरमधील इंट्रोडक्टरी पार्ट पाहिलेला आहे। जेव्हा इंट्रोडक्टरी पार्ट आपण पाहिला त्यामध्ये आपण मॅट्रायसेसचे टाइप्स पाहिले, मॅट्रिक्सचे त्याचा आपण ॲडिशन, त्यानंतर सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन याचे आपण नियम पाहिले आणि त्यानंतर आपण इंट्रोडक्टरी पार्टमध्ये त्याचे ॲप्लिकेशन कशा प्रकारे आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। आता आपण एक्झरसाइज 2.1 ला सुरुवात करत आहोत। एक्झरसाइज 2.1 मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, अप्लाय द गिवन एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन। एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन या शब्दाबद्दल आपण काल पाहिलेलं होतं। ट्रान्सफॉर्मेशन हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन दोन पद्धतीने करतो असं आपण पाहिलेलं होतं। काय होतं ते? एक होतं रो ट्रान्सफॉर्मेशन आणि दुसरं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन। म्हणजे जेव्हा तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन करता तेव्हा फक्त रोचीच तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल, त्याच्यावरतीच तुम्हाला प्रक्रिया करावं लागेल। त्याचंच काही एक्झाम्पल म्हणून आपण इथं बघत आहोत। पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला म्हणलेलं आहे की काही एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन दिलेत आणि ते आपल्याला फॉलो करायचेत। एक्झाम्पल ए, पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेला आहे ए एक मॅट्रिक्स दिलेला आहे ज्याचे एलिमेंट्स आहेत 1 0 -1 3 आणि याच्यावरती आपल्याला काय अप्लाय करायचं आहे? R1 इंटरचेंजेस बाय R2। म्हणजे इंटरचेंज म्हणजे काय? आपण एकमेकांचं इथं आदला बदल करतो। हा साईन काय दाखवतो? तर हा साईन त्यांचं इंटरचेंज म्हणजे एकमेकांना आदला बदल, म्हणजे R1 च्या जागी R2 लिहायचं आहे आणि R2 च्या जागी आपल्याला काय लिहायचं आहे? R1 द्यायचं आहे। लिहूयात आपण सोल्युशन याचं कसं असेल। पहिल्यांदा दिलेला मॅट्रिक्स लिहूयात आपण। ए हा मॅट्रिक्स दिलेला आहे 1 0 -1 3। याच्यावरती आपण प्रक्रिया काय करणार आहोत? तर R1 इंटरचेंजेस बाय R2 म्हणजे R1 आणि R2 इंटरचेंज गिव्स, म्हणजे याचं जेव्हा तुम्ही R1 आणि R2 हे दोन रो इंटरचेंज कराल तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल बघा? ए चेंजेस ॲज। आता इथं हा जो साईन आहे हा आपण इज इक्वल टू न लिहिता मी इथं काय लिहित आहे? चेंजेस ॲज किंवा ए इज इक्विव्हॅलंट टू असं म्हणलं तरी चालेल। बघा R1 म्हणजे हा रो आहे, हा R1 आहे आणि हा R2 आहे। यांचे आपल्याला आदला बदल करायचे आहे। R2 वर घेऊयात, हा -1 3 आणि दुसरा आहे हा 1 आणि 0। हे आपलं या एक्झाम्पलचं आन्सर आहे। म्हणजे खूप सोपं आहे। आता तुम्ही म्हणाल की एवढा सोपा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारतील का? तर आतापर्यंत विचारलेलं नाही, पण हे फक्त तुम्हाला काय आहे? इंट्रोडक्शन आहे। म्हणजे जेव्हा तुम्ही मोठं गणित करत असतात एखादा मॅट्रिक्स मधला तर त्याच्यामधली एखादी पायरी ही आपण इथं समजून घेत आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? बी एक तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे। बी मॅट्रिक्स आपण लिहूयात काय दिलेलं आहे ते। याचं सोल्युशन मध्ये बघा, बी हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे जो की 1 -1 3 त्यानंतर 2 5 4 याच्या ऑर्डरचा विचार केल्यास ऑर्डर काय आहे हे तुम्हाला लक्षात आलं असेल। ऑर्डर पहिल्यांदा आपण ऑर्डरचा विचार करताना पहिल्यांदा रो घेतो आणि मग कॉलम घेतो। हा पहिला रो, दुसरा रो म्हणजे 2 रो आहेत आणि कॉलमचा जर विचार केला तर 3 कॉलम आहेत, म्हणजे 2/3 चा हा मॅट्रिक्स आहे। आता हा किती बाय कितीचा आहे हे काय लिहिणं अपेक्षित नाही, फक्त आपल्याला लक्षात यावं यासाठी हे इथं लिहिलेलं आहे। आता प्रश्न काय आहे मुळामध्ये की बी या मॅट्रिक्सला तुम्हाला काही त्याच्यामध्ये रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, म्हणजे रोचं इथं ट्रान्सफॉर्मेशन करायचं। बरं ठीक आहे, कोणत्या रोचं करायचं आहे? R1 चं करायचं आहे। बघा, अप्लाइंग R1 चेंजेस। आता R1 जो आहे ना तो चेंज करायचा आहे तुम्हाला। कसं चेंज करायचं आहे? तर R1 -R2 इट गिव्स। आपल्याला असं चेंज केल्यामुळे काय मिळेल ते पाहूयात आपण। इथं हा बी इज इक्विव्हॅलंट टू, म्हणजे प्रत्येक वेळेस मी काय म्हणत आहे? इज इक्विव्हॅलंट टू म्हणजे बी हा मूळ मॅट्रिक्स न राहता त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा बदल होईल।
मग तो बदल कशामुळे होत आहे, तर आपण केलेल्या या ट्रान्सफॉर्मेशनमुळे तो बदल होणार आहे. बदल काय करायचा आहे, कशात करायचा आहे, R1 मध्ये बदल करायचा आहे. ज्याच्यामध्ये बदल करायचा तो पहिल्यांदा लिहितो आपण R1 मायनस R2. म्हणजे R2 मध्ये काही चेंज नाही, तर तुम्ही पहिल्यांदा ते ज्याच्यामध्ये चेंज नाही ते आपण पहिल्यांदा ते लिहिलं तरी थोडंसं कन्फ्युजन दूर होईल. R2 ॲज इट इज लिहितो मी इथं 2, 5 आणि 4 R1 मायनस R2. म्हणजे इथं R1च्या प्रत्येक एलिमेंटमधून त्याचा करस्पॉन्डिंग R2चा एलिमेंट तुम्हाला काय करायचा आता सबट्रॅक्ट करायचा आहे. R1 मायनस R2, 1 मधून 2 गेले, 1 मायनस 2 म्हणजे -1. त्यानंतर -1 मधून -5 सबट्रॅक्ट करायचं. हे बघा, -1 मधून -5 जेव्हा तुम्ही सबट्रॅक्ट करतात, दोन्हीचा साईन मायनस आहे, दोन्हीचा साईन सारखा असेल तर आपण ॲडिशन करून आहे तो साईन लिहितो, म्हणजे -6. त्यानंतर 3 मधून 4 सबट्रॅक्ट करायचं आहे. 3 मधून 4 सबट्रॅक्ट करणे, छोट्यातून मोठं सबट्रॅक्ट करताना तुम्ही काय करतात, मोठ्यातूनच छोटं वजा करतात आणि साईन वजाचं लिहितात. म्हणजे 4 मधून 3 गेले, 4 - 3 इट इज 1 आणि साईन मात्र आपण मोठ्या संख्येचा म्हणजे काय येणार इथं 3 - 4 इट इज -1. तर अशा पद्धतीने इथं आपल्याला छोटे छोटे ट्रान्सफॉर्मेशनचे एक्झाम्पल बघायचे आहेत. यापुढील एक्झाम्पल बघूयात. तिसरा क्वेश्चन आहे. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत. हे 2 मॅट्रिक्स आहेत. ए हा मॅट्रिक्स आहे 5, 4, 1, 3 आणि त्यानंतर बी हा मॅट्रिक्स आहे 3, 1, 4, 5. हे 2 मॅट्रिक्सला आपल्याला वेगवेगळे ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहेत. पहिल्यामध्ये तुम्हाला कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आणि ते करत असताना काय करायचं आहे, C1 आणि C2 यांना इंटरचेंज करायचं आहे. आणि इथं जर दुसऱ्या बीचा जर विचार केला तर याच्यामध्ये तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, म्हणजे R1 आणि R2 इंटरचेंज करायचं आहे. तर आणि पुढे काय करायचं आहे, व्हॉट डू यू ऑब्झर्व, म्हणजे या दोघांना तुम्ही सोडवून म्हणजे दिलेले ट्रान्सफॉर्मेशन कंप्लीट करून आपल्याला काहीतरी इथं ऑब्झर्व करून लिहायचं आहे. ते चेक करूयात आपण. दिलेलं ए हा मॅट्रिक्स लिहिला आपण 5, 4, 1, 3. याच्यावरती अप्लाय करूयात आपण. C1 इंटरचेंजेस बाय C2 गिव्स ए इज इक्वल टू लिहिण्यापेक्षा इक्विव्हॅलंट टू असं लिहूयात. इक्विव्हॅलंट टू का बरं लिहिलं, कारण ते ट्रान्सफॉर्म करत आहात आपण इथं. बघा हा 5, 4 जो आहे, आता सॉरी C1 आणि C2 ला आपल्याला इंटरचेंज करायचा आहे. C1 हा कॉलम 1, C2 कॉलम 2. हा 5, 1 जो आहे तो इकडे लिहायचा आपल्याला C2 मध्ये. हा 5, 1 आणि त्यानंतर 4 आणि 3 जो C2 आहे तो आपल्याला लिहायचा आहे C1च्या जागी. 4 आणि 3 हा झाला A च्या बाबतीमधला बदल. त्यानंतर आता B चा विचार करूयात. दिलेला B हा जो मॅट्रिक्स आहे तो आहे 3, 1, 4, 5. याच्यावरती आपल्याला काय अप्लाय करायचं आहे, R1 इंटरचेंजेस बाय R2. R1 आणि R2 यांचं इंटरचेंज केल्यास आपल्याला काय मिळेल, इट गिव्स B इज इक्विव्हॅलंट टू, बघा R1 पहिला रो, R2 दुसरा रो. हा R1 आपण खाली घेऊयात 3, 1 आणि R2 वर घेऊयात 4, 5. इक्वेशन 1 म्हणूया त्याला आणि हा इक्वेशन 2. ए आणि बी या दोन्ही मॅट्रिक्सला थोडंसं तुम्ही जर व्यवस्थित पाहिलात, बघा ए मध्ये 4, 5, 3, 1, 4, 5, 3, 1. इच एलिमेंट्स आर इक्वल, म्हणजेच ते मॅट्रिक्स सुद्धा कशा आहेत, इक्वल आहेत. इथं आपलं ऑब्झर्वेशन काय असेल तर हे दोन्ही मॅट्रिक्स सारखे आहेत. मग फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय लिहू शकतो आपण, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 बोथ मॅट्रिक्स आर इक्वल, दॅट इज ए इज इक्वल टू बी. ठीक आहे, या पुढील प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला परत 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत. ए आणि बी हे 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत आणि त्या 2 मॅट्रिक्सला विविध ट्रान्सफॉर्मेशन करून आपल्याला त्या नवीन येणाऱ्या 2 मॅट्रिक्सचं ॲडिशन करायचं आहे. बघा इथं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, फाइंड द ॲडिशन ऑफ 2 न्यू मॅट्रायसेस. क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे. आपण दिलेला मॅट्रिक्स लिहूयात. सोल्युशन ए हा दिलेला मॅट्रिक्स 1, 2, -1, 0, 1, 3. या मॅट्रिक्सला आपल्याला काय अप्लाय करायचं आहे, अप्लाइंग 2C2 गिव्स. जेव्हा तुम्ही याच्यावरती
2C2 म्हणजे इथं एक स्केलार 2 न मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला. कुणाला? कॉलम नंबर 2 ला. कॉलम नंबर 2 कुठं आहे? हा कॉलम नंबर 2 आहे. तर फक्त याला बदल आता इथं जर बघितलं तर फक्त कॉलम नंबर 2 म्हणजे C2 मध्येच बदल आहे. बाकीचे आपण जसं तसं लिहिलं तरी चालेल. A इज इक्विव्हॅलंट टू हा 0 1 0 ॲज इट इज हा C1, त्यानंतर C3 -1 3. C2 मध्ये बदल करायचा आहे. 2 न मल्टिप्लाय करा. 2 न मल्टिप्लाय करा. या C2 ला 2 न मल्टिप्लाय करायचं. 2 2 जार 4 अँड 2 1 जार 2. हा झाला नवीन मॅट्रिक्स. डिराईव्ह कशापासून डिराईव्ह केला आपण? A पासून. त्यानंतर आता B चा विचार करूयात. B हा मॅट्रिक्स आहे. या या मॅट्रिक्समध्ये दिलेले एलिमेंट घेऊयात आपण 1 0 2 अँड 2 4 5. याच्यावरती आपल्याला काय अप्लाय करायचं आहे बघा. अप्लाय किंवा अप्लाइंग -3R1. बदल फक्त R1 मध्ये. फक्त R1 मध्ये. हा R1 आहे आणि R2 आहे म्हणजे बदल R2 मध्ये नाही. B इज इक्विव्हॅलंट टू R2 अगोदर लिहून घेतो. 2 4 5 -3 न मल्टिप्लाय करा. -3 × 1 -3 म्हणजे या पूर्ण R1 ला आपल्याला -3 न मल्टिप्लाय करायचं आहे. -3 × 0 आणि -3 × 6 2 इट इज -6. हे झाले दोन नवीन मॅट्रायसेस. या दोन नवीन मॅट्रिक्सचं आपल्याला आता ॲडिशन करायचं आहे. ॲडिशनसाठी कंडिशन काय? त्यांची ऑर्डर सारखी पाहिजे. दोघांची पण ऑर्डर जर पाहिलात तुम्ही तर 2 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत म्हणजे 2/3 चे दोन्ही मॅट्रिक्स आहेत. या दोघांचं आपण ॲडिशन करूयात. A प्लस B इज इक्वल टू दोन्ही मॅट्रिक्स आपण एकासमोर एक लिहूयात. पहिल्या मॅट्रिक्स मधले एलिमेंट काय आहेत? 1 4 -1 1 4 -1. त्यानंतर हा 0 2 3 प्लस दुसऱ्या मॅट्रिक्स मधले एलिमेंट -3 0 -6. त्यानंतर 2 4 5. याचं ॲडिशन करूयात आपण. ॲडिशन करत असताना आपण त्यांचे जे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आहेत तर ते एलिमेंट्स आपण ॲडिशन करतो. हा पहिला रो पहिला कॉलम मधला एलिमेंट, इथला पहिला रो आणि पहिला कॉलम मधला एलिमेंट या दोघांचं ॲडिशन असेल 1 + -3. हा 1 + -3. त्यानंतर 4 + 0 4 + 0. त्यानंतर -1 + -6 -1 + -6. त्यानंतर हा 0 + 2 2 + 4 अँड 3 + 5 इट इज इक्वल टू. यांची ॲडिशन करून घेऊयात. -3 + 1 एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असल्यावर आपण वजाबाकी करतो, मोठ्याचं चिन्ह देतो. -3 मधून 3 मधून 1 गेले 3 - 1 इट इज 2 आणि मोठ्या संख्येचं साईन -2. त्यानंतर 4 + 0 4 -1 -6 दोन्हीचं साईन सारखं आहे. ॲडिशन करूयात आणि दोघांची बेरीज करून आहे तो चिन्ह लिहूयात -7. त्यानंतर 0 + 2. त्यानंतर 2 + 4 इट इज 6 अँड 3 + 5 इट इज 8. सो A + B इज इक्वल टू अशा पद्धतीचा आपल्याला नवीन मॅट्रिक्स मिळालेला आहे. यापुढील क्वेश्चन बघूयात. 5वा क्वेश्चन आहे. 5व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे, मॅट्रिक्स A. या मॅट्रिक्समधले एलिमेंट आहेत 1 -1 3 2 1 0 3 3 1. या मॅट्रिक्सवरती आपल्याला 2 ट्रान्सफॉर्मेशन करायचे आहेत. ते 2 ट्रान्सफॉर्मेशन काय करायचे आहेत तर 3R3 आणि इथं रोचं ट्रान्सफॉर्मेशन आणि इथं कॉलमचं. जेव्हा आपण ॲक्च्युअल एक्झाम्पल करत असतो तेव्हा रो आणि कॉलम या दोन्हीचं ट्रान्सफॉर्मेशन एकाच गणितात करत नाही, परंतु इथं आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामुळं आपण त्या पद्धतीनं ट्रान्सफॉर्मेशन करणार आहोत. तर बघा दिलेला मॅट्रिक्स लिहूयात आपण पहिल्यांदा. A हा मॅट्रिक्स आहे ज्याच्यामधले एलिमेंट आहेत 1 -1 3. त्यानंतर 2 1 0 3 3 1. ट्रान्सफॉर्मेशन पहिल्यांदा करायचे तुम्हाला 3R3. मग 3R3 अप्लाय करूयात आपण. अप्लाइंग
ॲप्लाइंग 3R3 म्हणजे बदल कशात आहे? फक्त इथं फक्त R3 मध्ये बदल आहे. म्हणजे इतर कॉलम तुम्ही इतर रो जे आहे ते ॲज इट इज लिहूयात आपण. ए इज इक्विव्हॅलंट टू बघा इथं बदल R3 मध्ये असल्यामुळं R1 R2 ॲज इट इज लिहूयात आपण. R1 म्हणजे हा आहे, R2 हा आहे, म्हणजे 1 -1 3 2 1 0. बदल फक्त R3 मध्ये आणि त्याला स्केलरनं मल्टिप्लाय करायचं. कोणत्या स्केलरनं? तर त्याला 3 न मल्टिप्लाय करायचं. तर 3 3 9 3 3 9 आणि 3 1 3. हा झाला याच्यावरती एक रो ट्रान्सफॉर्मेशन. आता याच्यावरती परत आपल्याला कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. तो कसं करायचं आहे? तर C3 + 2C2 याच्यावरती आपल्याला अप्लाय करायचं आहे. लिहूयात आपण. अप्लाइंग C3 + 2C2. जेव्हा तुम्ही कुठलाही ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करत असतात तेव्हा पहिल्यांदा जो आपण रो किंवा कॉलम लिहितो त्याच्यामध्येच बदल असतो. इतरामध्ये बदल म्हणजे इथं 2C2 तुम्हाला दिसत आहे म्हणजे याचा अर्थ C2 ला 2 न मल्टिप्लाय करायचं का? तर तसं नाही. फक्त आपल्याला बदल कशात करायचा आहे? जो तुम्ही पहिल्यांदा लिहितात त्याच्यामध्येच आपल्याला बदल करायचा आहे. इट गिव्स हा आपल्याला काय मिळवून देईल बघा. याच्यामुळे काय मिळेल? ए इज इक्विव्हॅलंट टू. इथं प्रत्येक वेळेस आपण इक्विव्हॅलंट टू म्हणत आहे कारण याच्यावरती काही चेंजेस आपण अप्लाय केल्यामुळं त्याच्यामध्ये काही बदल होत आहेत. ए चेंजेस टू असं म्हणलं तरी चालेल. बघा बदल कशामध्ये? फक्त C3 मध्ये. त्याच्यामुळे C1 C2 ॲज इट इज लिहूयात आपण. C1 C2 हा C1 आहे, हा C2 आहे. C1 ॲज इट इज 1 2 9 1 2 9. C2 पण ॲज इट इज -1 1 9 मल्टिप्लाय. आता इथं काय करायचं तुम्हाला? 2C2 ला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे आणि तो कशात ॲड करायचा तुम्हाला? C3 मध्ये. बघा बदल C3 मध्ये पण कसं? कुणाच्या साह्यानं? C2 च्या साह्यानं. मग C2 च्या साह्यानं बदल करताना काय करायचं तुम्हाला? C2 ला पहिल्यांदा 2 न मल्टिप्लाय करा आणि येणारं जे काही उत्तर आहे ते C3 मध्ये ॲड करा. बघा याला 2 न मल्टिप्लाय करूयात आपण. याला C2 म्हणजे हा आहे, याला प्रत्येक एलिमेंटला 2 न मल्टिप्लाय करायचं आपल्याला. याला 2 न मल्टिप्लाय केल्यास किती येणार आहे? -2 येणार आहे. त्यानंतर याला 2 न मल्टिप्लाय केल्यास किती येणार आहे? 2 येणार आहे. आणि याला 2 न मल्टिप्लाय केल्यास किती येणार आहे? 18 येणार आहे. बघा हा 2C2 तुम्ही मिळवलात. हा येणारा 2C2 कशात ॲड करायचं तुम्हाला? C3 मध्ये. त्याचे करस्पॉन्डिंग C3 चे एलिमेंट काय आहेत? इथं आहे 3, इथं आहे 0 आणि इथं आहे 3. हे ॲड केला तुम्ही. 3 - 2 इट इज 1. इथं लिहूयात 1. त्यानंतर 0 + 2 हा 2 आणि त्यानंतर 18 + 3 इट इज 21. हा झाला पहिल्यांदा या दिलेल्या मॅट्रिक्सवरती आपण या 2 ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर आलेलं उत्तर. म्हणजे आपलं या गणिताचं उत्तर हेच आहे. परंतु आता क्वेश्चन नंबर 6 मध्ये मात्र त्यांनी काय केलंय? एक्झाम्पल तोच दिलेला आहे, दिलेला मॅट्रिक्स तोच आहे, फक्त क्वेश्चन नंबर 5 मध्ये जे 2 ट्रान्सफॉर्मेशन दिलेले होते त्याचा त्याने क्रम बदलला. म्हणजे याच्यामधून आपल्याला त्यांना काय सांगायचं आहे? याच्यामधून आपल्याला त्यांना असं म्हणजे आपल्याला इतर रेकग्नाइज करून घ्यायचं, आपल्याला शिकायचं आहे इथं की जेव्हा तुम्ही दिलेले ट्रान्सफॉर्मेशनचा जर क्रम बदललात तर त्या उत्तरामध्ये काही फरक होतो का हे आपल्याला पाहायचं आहे. चेक करूयात आपण. बघा दिलेला ट्रान्सफॉर्मेशन फक्त क्रम बदललेला आहे. इथं पहिल्यांदा तुम्ही 3R3 केलात आणि मग C3 2C2 केलं. आता काय करायचं तुम्हाला? पहिल्यांदा हा करायचा आहे, C3 + 2C2 पहिल्यांदा करायचा आणि मग काय करायचं तुम्हाला? 3R3 करायचं आहे. ओके. आणि पुढे तुम्हाला त्यांनी प्रश्न काय विचारलाय? व्हॉट डू यू कन्क्लूड? याच्यापासून तुम्ही काय कन्क्लुजन, तुमचं काय कन्क्लुजन असेल? चेक करूयात आपण. दिलेला मॅट्रिक्स परत एकदा घेऊयात आपण. ए हा एक मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला, त्या मॅट्रिक्सचे एलिमेंट घेऊयात आपण. 1 - 1 3 1 - 1 3, त्यानंतर 2 1 0 आणि शेवटचा आहे 3 3 1. पहिल्यांदा आपण आता C3 + 2C2 ॲड तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. अप्लाइंग
ॲप्लाइंग लिहा किंवा इथं बाय म्हणून लिहिलं तरी चालेल. ॲप्लाइंग C3 + 2C2. इथं बदल फक्त C3 मध्ये होणार आहे. जो आपण बदल करतो तो पहिल्यामध्येच करतो. C2 ला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे, परंतु फक्त आपल्याला त्याचं आपल्याला मदत घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कुठलाच बदल करायचा नाही, फक्त C3 मध्ये बदल करूयात. ए इज इक्वॅलंट टू ए चेंजेस टू. काय चेंज होईल ए मध्ये? बदल फक्त C3, त्याच्यामुळे C2 C1 ॲज इट इज लिहूयात. C1 1 2 3, हा C2 -1 1 3. चेंज करूयात. C2 ला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. C2 चे एलिमेंट कोण आहेत? तर C2 चे एलिमेंट -1 1 आणि 3 आहेत. याला मल्टिप्लाय करूयात आपण. चेक करा. याला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. याला 2 न मल्टिप्लाय केलात तर किती येत आहे? -2. याला 2 न मल्टिप्लाय केलात 2 आणि याला 2 न मल्टिप्लाय केलात 6. येणार हे जे काही एलिमेंट्स आहेत मल्टिप्लाय करून ते तुम्हाला काय करायचे आहेत? C3 मध्ये ॲड करायचे आहेत. मग C3 चे करस्पॉन्डिंग एलिमेंट कोण आहेत? 3 0 1. हा बघा 3 0 आणि 1. मल्टिप्लाय करा. काय होणार? सॉरी, ॲडिशन करूयात. -2 + 3. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह वजाबाकी करतो आपण. इथं येणार 1. त्यानंतर 2 + 0 2 आणि 6 + 1 इट इज 7. हा काय झाला? C3 + 2C2 या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये, या ट्रान्सफॉर्मेशनमुळं आपल्या दिलेल्या मॅट्रिक्समध्ये झालेला बदल. नेक्स्ट, आता तुम्हाला काय करायचं आहे? 3R3 करायचं आहे. म्हणजे R3 ला 3 न मल्टिप्लाय करायचं तुम्हाला, म्हणजे फक्त चेंज R3 मध्ये आहे. लिहूयात आपण. ॲप्लाइंग 3R3 गिव्स. जेव्हा तुम्ही या R3 वरती तुम्ही 3 मल्टिप्लाय करता तेव्हा काय आपल्याला मिळेल? ए चेंजेस टू और ए इज इक्विव्हॅलंट टू. बदल फक्त R3 मध्ये. R1 R2 जशा तसं लिहूयात. 1 -1 1 2 1 2. नेक्स्ट 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. 3 3 9 3 3 9 आणि परत 7 3 21. हे झालं उत्तर. बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो ट्रान्सफॉर्मेशन दिलंय त्याचा क्रम बदलायचा आहे. 6व्यामध्ये तुम्ही क्रम बदललात आणि क्रम बदलून जर तुम्ही उत्तराकडे जर बघितलात तर बघा ए 1 -1 1 पहिल्याचं उत्तर आणि दुसऱ्याचं उत्तर पण 1 -1 1. पहिला रो सारखा आहे. 2 1 2 2 1 2 9 9 21 9 9 21. याच्यावरून तुम्हाला पण लक्षात आलं असेल, जेव्हा तुम्ही कुठल्याही मॅट्रिक्सवर तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय केलात आणि ते ट्रान्सफॉर्मेशनचा जर क्रम बदललात तरी सुद्धा उत्तरामध्ये काही बदल होत नाही. म्हणजे यावरून काय म्हणू शकतो आपण? जेव्हा 2 ऑपरेशनमध्ये बदल केलात तुम्ही तर त्यावेळेस उत्तर जर चेंज होत नसेल तर तुम्ही त्याला काय म्हणतात? कम्युटेटिव्ह म्हणतो. मग इथं आपण म्हणू याच्यावरून कन्क्लुजन का असेल तर ट्रान्सफॉर्मेशन आर. याचं कन्क्लुजन लिहूत आपण. ट्रान्सफॉर्मेशन आर कम्युटेटिव्ह. म्हणजे त्याच्या क्रमामध्ये, त्या 2 ट्रान्सफॉर्मेशनच्या क्रमामध्ये जर तुम्ही बदल केलात तरी उत्तरामध्ये बदल होणार नाही. ओके, ठीक आहे. यापुढील प्रश्न बघूयात. यापुढील 7वा प्रश्न बघा. यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन द गिवन मॅट्रिक्स. एक मॅट्रिक्स दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याच्यावरती सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे आतापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन दिलेलं होतं की तुम्हाला अशा पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे म्हणून. येथे मात्र तुम्हाला तुमच्या मनाने काही ट्रान्सफॉर्मेशन क्रिएट करायचे आहेत आणि विशेषतः ते सुटेबल असले पाहिजे. सुटेबल म्हणजे कशासाठी सुटेबल असले पाहिजे? तर तुम्हाला जो नवीन येणारा जो मॅट्रिक्स आहे तो कसा असला पाहिजे? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असला पाहिजे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपण पाहिलेला आहे. कुठलाही मॅट्रिक्स ज्याच्या डायगोनल एलिमेंटच्या वर हे
एलिमेंट्स असतील म्हणजे खाली मात्र काय असेल, 0 असेल. जर तो 2x2चा असेल तर इथं 0 असेल, आणि जर समजा तो 3x3चा असेल तर हा डायगोनल एलिमेंट, तर इथं अप्पर ट्रायंगल वर तयार झालेला आहे. आणि अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, डायगोनल एलिमेंटच्या खालचे सगळेच एलिमेंट आपण 0 घ्यायचे. म्हणजे जर हा 3x3चा असेल तर इथं 3 0 असतील, आणि इथं काही एलिमेंट्स असतील जे असतील म्हणजे ते 0 सोडून काही पण असेल. बघा, हा झाला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर तुम्हाला अशाच पद्धतीनं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जर करायचं म्हणलं तर इथं फक्त तुम्हाला 0 आणावं लागेल दिलेल्या मॅट्रिक्समध्ये. दिलेला मॅट्रिक्स आपण लिहूयात. दिलेला मॅट्रिक्स कोणता आहे, लेट ए हा दिलेला मॅट्रिक्स आहे असं म्हणूयात, आणि तो काय आहे 1 3 2 4. याच्यावरती आपल्याला काही रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. इथं लिहिलेलं आहे यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे इथं तुम्ही तुमच्या मनाने कुठलं पण ट्रान्सफॉर्मेशन घेऊ शकता. एक तर तुम्ही रो ट्रान्सफॉर्मेशन करा किंवा कॉलम करा. इथं रो करणं सोपं होईल कारण इथं 1 आहे, या 1च्या साह्याने इथं 0 आणणं सोपं आहे. म्हणजे कसं, जेव्हा हा R2 मध्ये आहे, 2 जो आहे तो R2 शी रिलेटेड आहे, तर या R2 मधून तुम्ही 2R1 जर सबट्रॅक्ट केला तर इथं आपल्याला 0 मिळेल. इथं 0 करत असताना इथे झालेला बदल काय झाला याच्याकडे आपण लक्ष द्यायची गरज नाही. आपलं टार्गेट जे आहे ते फक्त काय असेल, इथं 0 आणणे. बघा काय करता येईल याला. दिलेला मॅट्रिक्स लिहिला तुम्ही, अप्लाइंग लिहू शकता किंवा बाय लिहू शकता, दोन्हीपैकी एक. काय अप्लाय करायचं तुम्हाला, तर R2 मधून बदल तुम्हाला फक्त R2 मध्ये करायचा. हा R2 आहे. आपण काय म्हणलं, इथं 0 पाहिजे तुम्हाला. इथं 0 पाहिजे म्हणजे हा कुणाचा घटक आहे, R2 चा घटक आहे. म्हणजे R2 मध्ये बदल करायचा तुम्हाला. कुणाच्या साह्यानं करायचं आहे, R1च्या साह्यानं करता येईल कारण इथं 1 आहे. या 1ला जर तुम्ही 2 न मल्टिप्लाय केलात, 1 म्हणजेच कोण आहे, R1चा घटक आहे. या R1च्या घटकाला मला कितीनं मल्टिप्लाय करायचं आहे, 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. जेव्हा याला 2 न मल्टिप्लाय करेल तेव्हा 2 होईल, आणि तो 2 जेव्हा मी याच्यामधून सबट्रॅक्ट करेल तेव्हा इथं मला 0 मिळेल. तर आपण तो ट्रान्सफॉर्मेशन बघूयात. अप्लाइंग R2 - 2R1 गिव्स, आपल्याला काय मिळेल असं केल्यास, म्हणजे बदल फक्त R2 मध्ये होईल. R1 ॲज इट इज लिहूयात आपण. ए चेंजेस ॲज, बघा, किंवा ए मध्ये काय बदल होईल, इट इज इक्विव्हॅलंट टू R2 मध्ये बदल R1 ॲज इट इज 1 3 ॲज इट इज. याला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे, याला 2 न मल्टिप्लाय करा, याच्यामधून सबट्रॅक्ट करा. 2 न किंवा एक पायरी मी वाढवतो. हा मूळ जो आहे तो होता 2 आणि इथं होता 4. 2 आणि 4 याच्यामधून मला सबट्रॅक्ट करायचं. R2 मधून मला सबट्रॅक्ट करायचं. काय सबट्रॅक्ट करायचं, 2R1. 2 न याला मल्टिप्लाय केलं तर -2, आणि 2 न याला मल्टिप्लाय केलं 2 3 6, आणि ते याच्यामधून सबट्रॅक्ट करा. इट इज इक्विव्हॅलंट टू, ए इज इक्विव्हॅलंट टू काय येणार बघा, 1 3 ॲज इट इज, 2 - 2 0, आणि 4 - 6 इट इज -2. इथं जर पाहिलात तुम्ही तर डायगोनल एलिमेंटच्या जे काही लोअर रिजनमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते तुम्हाला 0 आणायचे होते. इथं 2x2चं असल्यामुळं आपल्याला एकच एलिमेंट 0 आणायचा होता, आणि तो आपण इथं मिळवलं आहे. इथं कुठलं ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं आपण, तर इथं रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं. आणि सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन काय होतं इथं, तर R2 - 2R1. बघा अशा पद्धतीनं इथं आपण काय केलं, याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये याला कन्वर्ट केलेलं आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला आहे. तो मॅट्रिक्स 2x2चा आहे. त्याचे एलिमेंट्स आहेत 1 - 1 2 3. हा मॅट्रिक्स तुम्हाला तिथं ट्रान्सफॉर्मेशनच्या साह्यानं त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचा आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला कुठलं यूज करायचं आहे, सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. त्याने स्पष्ट इथं सांगितलं की इथं आपल्याला काय करायचं आहे, रोचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. आणि रोचं ट्रान्सफॉर्मेशन करून दिलेल्या मॅट्रिक्सला कशात कन्वर्ट करायचं तुम्हाला, आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये.
आयडेंटिटी मॅट्रिक्स आपण पाहिलेलं आहे. ज्या मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट 1 आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात त्याला आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स असं म्हणलेलं होतं. आता इथं जर 2x2चा हा जर दिलेला मॅट्रिक्स असेल तर याचा आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असेल तर तो 1 0 0 1 अशा पद्धतीनं असेल. तर अशा पद्धतीने याला आपण कन्वर्ट करूयात. काय लिहिता येईल? पहिल्यांदा दिलेला जो मॅट्रिक्स आहे त्याला आपण ए असं गृहीत धरूयात. लेट याचं सोल्युशन बघा. लेट ए दिलेला मॅट्रिक्स 1 -1 2 3. ओके, यामध्ये आपल्याला सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. रो ट्रान्सफॉर्मेशन करत असताना दिलेल्या मॅट्रिक्सला तुम्हाला 1 0 0 1 करायचं आहे. 1 इथं आहे, इथं ऑलरेडी 1 तुम्हाला दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये, त्यामुळे तिथं 1 शोधत बसण्याची आपल्याला गरज पडणार नाही. या 1च्या साह्यानं इथं आपल्याला 0 आणता येईल. रो ट्रान्सफॉर्मेशन म्हणलं की इथं 1 आणणे, त्याच्या साह्याने इथं 0 आणणे, आणि मग परत इथं 1 आणणे, त्याच्या साह्यानं इथं 0 मिळवणे. इथं 1 आहे, हा R1 मध्ये, याला 2 न मल्टिप्लाय करून मला ही संख्या मिळेल. 2 कशामध्ये आहे? R2 मध्ये. बदल पण मला R2 मध्येच पाहिजे. बदल मला कशात पाहिजे? R2 मध्ये पाहिजे. ज्याच्यामध्ये बदल पाहिजे तो पहिल्यांदा लिहितो आपण. R2 लिहिलं. या R2 मधून मला 2 वजा करायचं आहे. 2 सबट्रॅक्ट केल्यास मला 0 मिळणार आहे. मग तो 2 कसं मिळेल? याला 2 न मल्टिप्लाय करून. हा कोण आहे? R1 आहे. R1 ला 2 न मल्टिप्लाय केलो की मला इथं 0 मिळेल. बरं, फक्त जेव्हा मी याचा विचार करत असेल, याच्याबद्दल विचार करत असताना जो काही मी ट्रान्सफॉर्मेशन सेट करेल तो पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला काय करावं लागेल? पूर्ण त्या R1 आणि R2 वरती अप्लाय करावं लागेल. लिहूयात आपण. बाय R2 - 2R1 गिव्स. हा काय मिळवेल आपल्याला? काय दिले? ए इज इक्विव्हॅलंट टू. ए मध्ये काय बदल होईल? बघा, बदल फक्त R2 मध्ये. R2 ॲज इट इज R1 ॲज इट इज देतो. 1 - 1. बघा काय करायचं आहे? 2 न मल्टिप्लाय करायचं R1 ला. R1 ला 2 न मल्टिप्लाय करायचं आहे. R1 इथं आहे, याला 2 न मल्टिप्लाय करा. 2 न मल्टिप्लाय केलो, 2 आलं, आणि याच्यामधून सबट्रॅक्ट केलो. एक पायरी वाढवतो मी. ही पायरीची गरज नाही, तुम्ही पुढची पायरी डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. म्हणजे हा 2 आहे, हा 3 आहे. या R2 मधून मला काय वजा करायचं आहे? 2R1. याला 2 न मल्टिप्लाय केलो, हा 2 सबट्रॅक्ट केलो. परत याला 2 न मल्टिप्लाय करायचं आणि सबट्रॅक्ट करायचं आहे. मला या 3 मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. काय? याला 2 न मल्टिप्लाय करून. याला 2 न मल्टिप्लाय करून काय मिळणार आहे? -2 मिळणार आहे. यालाच आपण सोडूयात. ए इज इक्विव्हॅलंट टू, हा 1 - 1 हा 0, आणि इथं प्लस. या पायरीची गरज नाही. ही पायरी आपल्या अंडरस्टँडिंगसाठी लिहिलेली आहे. तुम्ही डायरेक्ट असं लिहिलं, ही पायरी लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर इथं 1 आणलं आपण, त्याच्या साह्यानं इथं 0 मिळवलं. त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? इथं 1 मिळवावं लागेल. इथं 1 मिळवताना मी याच्या साह्यानं इथं 1 मिळवू शकतो, परंतु रो ट्रान्सफॉर्मेशन असल्यामुळे इथं परत बदल होईल. त्या 0ला मला बदलायचं नाही, फक्त 5ला बदलायचं आहे. तर अशा ठिकाणी जेव्हा 2x2चं मॅट्रिक्स असेल आणि इथला एलिमेंट तुम्हाला 1 करायचं आहे, तर सरळ सरळ काय करा? दिलेल्या एलिमेंटनं त्या पूर्ण रोला डिवाइड करा. तर या 5नं आपण काय करूयात? या R2ला डिवाइड करू. अप्लाइंग किंवा बाय R2/5. R2 रो 2 याला 5नं डिवाइड करू. बदल कशात होणार आहे? फक्त R2 मध्ये. ए इज इक्विव्हॅलंट टू R1 ॲज इट इज लिहितो मी. 1 - 1, आणि हा 5नं डिवाइड करायचा मला. 0ला 5नं डिवाइड करा 0, आणि 5ला 5नं डिवाइड करा 1. आपल्या दुसऱ्या पायरीला सुरुवात झाली. 1 मिळवणे, त्याच्यानंतर 0, याच्या साह्याने इथं 0, इथं 1 मिळवणे. 1 मिळवलात तुम्ही. आता याच्या साह्याने इथं 0. सोपं आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल काय करायचं. आता इथं 0 आणायचं आहे, आणि याच्या साह्यानं तर ॲड करावं लागेल. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. एक संख्या आहे पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह असल्यास आपण काय करतो? त्या दोघांचे ॲडिशन करतो, जेणेकरून 0 होईल. अप्लाइंग किंवा बाय
R1 प्लस R2. R1 मध्ये बदल करायचा आहे मला, कारण मला इथं 0 आणायचं आहे. हा कशाचा एलिमेंट आहे? R1 चा आहे. म्हणजे R1 मध्ये कसा बदल करायचा आहे? इथे 0 आणायचा आहे. कुणाच्या साह्यानं करायचं आहे? R2 च्या साह्यानं. म्हणून हा R2 इथं नंतर लिहिला. A इज इक्विव्हॅलंट टू बदल फक्त R1 मध्ये, R2 ॲज इट इज लिहितो 0 1. आणि कसा बदल करायचा? याच्यात ॲड करून लिहायचा आहे. या 1 मध्ये हा 0 ॲड करा 1, या -1 मध्ये हा 1 ॲड करा हा 0. आपल्याला अपेक्षित असा आयडेंटिटी मॅट्रिक्स इथं मिळालेला आहे. बघा इथं आपण कोणते सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन यूज केले? रो ट्रान्सफॉर्मेशन तर यूज करा असं त्याने स्पष्ट सांगितलंय, परंतु सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जे तुम्हाला योग्य वाटतात असे ट्रान्सफॉर्मेशन इथं यूज करायचे आहेत. आणि आपल्याला काय मिळवायचं आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळवायचा आहे. यापुढील या अगोदरचा जो क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 7, त्याच्यामध्ये आपण यापूर्वी क्वेश्चन घेत असताना थोडंसं बदल केलेला होता. तो आपण घेत असताना 1 2 इथे घेतलेलं होतं आणि 3 आणि 4 इथे घेतलेलं होतं. आणि ते एक्झाम्पल आपण सोडवले, ते बरोबर आहे सोडवलेलं. हा एक्झाम्पल सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीनं सोडवा. याच्यामध्ये काय चेंजेस येतात ते तुम्ही पहा. याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. यापुढील क्वेश्चन नंबर 9 बघा. याच्यामध्ये दिलेला आहे ट्रान्सफॉर्म द गिवन मॅट्रिक्स इनटू ॲन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बाय सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. इथं तुम्हाला सुटेबल कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करा असं म्हणलेलं आहे. यापूर्वीच्या काही एक्झाम्पलमध्ये आपण रो कॉलम दोन्ही पण पाहिलेले आहेत. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करत असताना तुम्हाला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स करायचं. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपण काय म्हणलं होतं की डायगोनल एलिमेंटच्या खालचे सर्व एलिमेंट हे कसे घ्यायचे? तुम्हाला हे 0 घ्यायचे. हा डायगोनल एलिमेंट असेल तर इथला हा 0, हा 0 आणि हा 0. बाकीचे त्याच्यामध्ये जसे चेंज होतील तुम्हाला त्या प्रकारे तिथं ठेवायचं आहे. पहिल्यांदा दिलेला मॅट्रिक्स जो आहे तो A आहे असं गृहीत धरूत आपण. लेट A is a given matrix 1 -1 2 2 1 3 3 2 4. या मॅट्रिक्समध्ये आता आपल्याला या 3 ठिकाणी 0 आणायचं. हा 1, त्यानंतर हा 2 आणि हा 3. कारण डायगोनल एलिमेंट कोणते आहेत? 1 1 4 हे डायगोनल एलिमेंट आहेत. आणि या डायगोनल एलिमेंटच्या खालील जे काही एलिमेंट्स आहेत तर तिथं आपल्याला काय आणायचं आहे? 0 आणायचं आहे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये ट्रायंगल वर आणि नॉन डायगोनल एलिमेंट जे की डायगोनलच्या खालचे ते 0. आता इथं 0 आणत असताना कॉलमचं ट्रान्सफॉर्मेशन करत असताना यापूर्वी इंट्रोडक्टरी पार्टमध्ये सांगत असताना तुम्हाला सांगितलेलं होतं, जेव्हा आपण कॉलमच्या बाबतीत जेव्हा आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करत असतो तेव्हा पहिल्यांदा इथं 1 आणणे, परत 2 0 आणणे, परत इथं 1 आणणे, परत त्याच्या साह्यानं 2 0, इथं 1 आणि त्याच्या साह्यानं 2 0. परंतु या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जर इथं 1 ऑलरेडी मिळालेला आहे त्याच्या साह्यानं इथं 1 आणणं सहज शक्य आहे. परंतु आपण या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा इथं 1 आणूयात. त्याचं कारण असं, जर याला आपण 1 आणलं आणि इथं जर 0 मिळवलं, परंतु परत आपल्याला याच्या साह्याने इथं ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, त्यावेळेस इथं परत 0च्या जागी दुसरं काहीतरी येईल आणि परत आपल्याला तिथं कुठली तरी क्रिया करावं लागेल. आता ॲक्च्युअल इथं सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन करत असताना इथं प्रत्येकाचं ॲन्सर थोडंसं डिफरंट येण्याची शक्यता आहे. कारण आपल्याला आपलं टार्गेट काय? फक्त इथं 3 जागी 0 आणणे. मग वेगवेगळ्या व्यक्ती किंवा वेगवेगळे कॅल्क्युलेशन असू शकतील, मग त्यावेळेस ॲन्सरसुद्धा या एक्झाम्पलचं वेगळे येऊ शकतील. आता याचं एक्झाम्पल व्यवस्थित सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूयात? इथं 1 आणूयात. इथं 1 आणायचं झालं तर कसं आणता येईल? कॉलमच्या साह्यानं मला करायचं आहे. एक तर याला 4ने डिवाइड करावं लागेल. त्याच्यापेक्षा सोपं काय? हा 3 याच्यामधून मी सबट्रॅक्ट केलं तर 1 येईल. म्हणजे हा C3 मधून C1 जर मी सबट्रॅक्ट केलो तर इथं 1 येईल. म्हणजे पहिलं टार्गेट काय आपलं? इथं 1 आणणे. तर आपण इथं 1 आणूयात. ॲप्लाय किंवा बाय C3 - C1. बदल कशात होणार आहे?
फक्त C3 मध्ये बदल होणार आहे. इट गिव्स A इज इक्विव्हॅलंट टू बदल फक्त C3, त्याच्यामुळे C1 C2 ॲज इट इज लिहूयात आपण. C1 आहे 1 2 3, त्यानंतर हा -1 1 आणि 2. सबट्रॅक्ट करूयात आपण. या C3 मधून C1 सबट्रॅक्ट करायचं आहे. 2 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यास 1 आलास. त्यानंतर या 3 मधून 2 सबट्रॅक्ट केल्यास 1 मिळेल आणि या 4 मधून हा 3 सबट्रॅक्ट केल्यास तुम्हाला 1 मिळेल. तुम्हाला लक्षात आलं असेल काय केलेलं आहे इथं. 2 मधून 1 सबट्रॅक्ट केलं. C3च्या प्रत्येक एलिमेंट मधून त्याचा करस्पॉन्डिंग C1चा एलिमेंट आपल्याला सबट्रॅक्ट करायचा. असं का बरं करत आहे आपण? कारण आपल्याला इथे 1 मिळवायचं आहे. म्हणून इथं 1 मिळवत असताना मला काय करावं लागतंय, याच्यामधून हा वजा करावा लागेल. म्हणून फक्त एवढंच करून नाही चालणार, तर या पूर्ण कॉलमवरती आपल्याला दोन्ही कॉलमवरती ती प्रक्रिया करावी लागेल. इथं 1 मिळालं आपल्याला. या 1च्या साह्यानं इथं 2 झिरो मिळवता येतात. आता आपण इथं 2 झिरो घेऊयात. काय लिहिता येईल? बाय 2 पायऱ्या इथं एकदाच घेऊ शकता. बदल मला कुठं करायचा आहे? C2 मध्ये C1 मध्ये. C1 मध्ये बदल करता येईल. या 3 मधून 3 सबट्रॅक्ट झाला 0 मिळेल. इथं 0 मिळवायचा आहे मला. हा 0 कसं मिळेल मला? याच्यामधून 3 सबट्रॅक्ट करावं लागेल. तो 3 कुठून मिळेल मला? तर याला 3 न मल्टिप्लाय करून. हा C3 आहे, हा C3 आहे. या C3 ला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. 3 न मल्टिप्लाय केलो आणि आलेलं जे काही आन्सर आहे ते कशामधून सबट्रॅक्ट करायचं आहे मला? C1 मधून. म्हणजे बदल फक्त C1 मध्ये असेल. लागलीच इथेच आपण C2 मध्ये पण बदल करू शकतो. कसं करता येईल? तर C2 मध्ये मला बदल करायचा आहे. C2 मध्ये काय बदल करायचा आहे? मला इथं 0 आणायचं आहे. इथं 0 आणायचं आहे. कोणाच्या साह्यानं आणायचं आहे? या 1च्या साह्यानं. याला 2 न मल्टिप्लाय करून याच्यातून सबट्रॅक्ट केल्यास मला पाहिजे ते उत्तर मिळणार आहे. म्हणजे इथं 0 येणार आहे. म्हणजे बदल हा C2 मध्ये कोणाच्या साह्यानं? C3च्या साह्यानं. C3ला किती न मल्टिप्लाय करू? इथं 2 येण्यासाठी 2 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि C2 मधून सबट्रॅक्ट केल्यास आपल्याला इथं या 2 जागी 0 मिळवता येईल. इट गिव्स, इथून काय मिळेल? A इज इक्विव्हॅलंट टू. इथं जर बघितलं तर तुम्ही C1 आणि C2 मध्ये तुम्हाला बदल करायचा आहे. C3 ॲज इट इज. C3 लिहूयात आपण. हा 1 1 1 इथं ॲज इट इज लिहिलो आपण. ओके. पहिल्यांदा C1 मध्ये बदल करू. कसं बदल करायचं आहे? प्रत्येकाला 3 न मल्टिप्लाय करा. याच्यामधून सबट्रॅक्ट करा. 3 न मल्टिप्लाय केला तुम्ही. बघा C3 ला 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. C3 ला 3 न मल्टिप्लाय करा. 3 1 जार 3. याच्यामधून सबट्रॅक्ट केलो -2. याला 3 न मल्टिप्लाय केलो. 3 न मल्टिप्लाय केल्यामुळे हा झाला 3. याच्यामधून सबट्रॅक्ट केलात -1 आणि याला 3 न मल्टिप्लाय केलात आणि याच्यामधून सबट्रॅक्ट केलात. इथं आलं 0. म्हणजे आपल्याला इथं 0 पाहिजे होतं ते मिळालं. नेक्स्ट याला आता 2 न मल्टिप्लाय करायचं आहे आणि कशामधून सबट्रॅक्ट करायचं आहे? C2 मधून. बदल फक्त C2 मध्ये. बरोबर आहे. मग तो कसा असेल? याला 2 न मल्टिप्लाय करायचं. हे बघा C3 ला सॉरी इथं आपण बरोबर आहे. C3 ला 2 न मल्टिप्लाय करायचं. याला 2 न मल्टिप्लाय करा. अगोदर इथं काय आहेत? -1 आहे, 1 आहे, 2 आहे. ओके. याच्यामधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. -1 1 2 याला बदल करायचा मला. तो कसा बदल करायचा आहे? याच्यामधून मला सबट्रॅक्ट करायचा आहे. काय सबट्रॅक्ट करायचं आहे? 2C2. म्हणजे याला 2 न मल्टिप्लाय करायचं प्रत्येकाला आणि याच्यामधून वजा करायचं. याला 2 न मल्टिप्लाय करा 2 आलं. 2 न मल्टिप्लाय करा 2 आलं. 2 न मल्टिप्लाय करा 2 आलं. -1 -2. -1 -2 इट इज -3. 1 -2 -1 आणि 2 -2 0. म्हणजे आपल्याला जे 2 झिरो पाहिजे होते ते 2 झिरो इथं मिळाले. हा एलिमेंट आपल्याला इथं 0 आणायचा आहे. हा एलिमेंट 0 आणण्यासाठी म्हणजे बदल मला करायचा आहे C1 मध्ये ॲप्लाय किंवा ॲप्लाइंग. C1 मध्ये बदल करायचा आहे कुणाच्या साह्यानं? C2च्या साह्यानं. याच्यामधून -1 मधून -1 सबट्रॅक्ट केल्यास किती? तिथे 0 मिळेल. बदल करूयात आपण. A चेंजेस टू और A इज इक्विव्हॅलन्स टू. बदल फक्त C1 मध्ये. मग C2 C3 मायनस ॲज इट लिहूयात. -3 -1 0 आणि हा 1 1 1. बदल करूयात. C1 मधून C2 सबट्रॅक्ट करा. -2 मधून -3 सबट्रॅक्ट करा. -2
-3 मायनस मायनस झाला प्लस, -2 + 3 म्हणजेच काय येतो +1. त्याच पद्धतीनं -1 मधून -1 गेला हा 0 आणि 0 मधून 0 गेला 0. हा झाला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल जेव्हा अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण सोडवतो त्याच्यामध्ये उत्तरामध्ये व्हेरिएशन येण्याची शक्यता आहे, कारण प्रत्येकजण वेगवेगळी प्रक्रिया करू शकतो अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये. पण इन्व्हर्स करत असताना मात्र तुम्हाला अशाच पद्धतीनं ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल, परंतु त्यामध्ये उत्तर बदलणार नाही. ते आपण पुढच्या जेव्हा आपण गणित सोडवेल तशा प्रकारचे तेव्हा लक्षात येईल. अशा प्रकारे आपण हा एक्झरसाइज 2.1 येथे कंप्लीट केलेला आहे. या 2.1 मध्ये आपण खूप छोटे छोटे असे ट्रान्सफॉर्मेशन बघितलेले आहेत. रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, खूप सोपा असा भाग आहे. याच्यामधले कुठलेच क्वेश्चन आतापर्यंत विचारलेले नाहीत, परंतु हा क्वेश्चन नंबर 9 आणि 8वा जो क्वेश्चन होता तो मात्र आपल्याला कामाला येणार आहे. हे थोडंसं याचं व्यवस्थित सराव करा तुम्ही. यापुढील 2.2 जो एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ॲडजॉईंट मेथडनं काही एक्झाम्पल सोडवायचे आहेत ते आपण पुढील भागामध्ये पाहूयात.